आपल्याला आपल्या मोबाईलचा ग्लास गाठ टाकायचं होतं म्हणून डायरेक्ट चौफुलीला आलो आणि चौफुलीपासून डायरेक्ट गावात जायला निघालो. पण शॉप आपल्या मित्राचीच होती म्हणून काय टेन्शन नाही. मग काय त्याच्या शॉपला येऊन ग्लास गाठ टाकून घेतला आणि एक व्हिडिओ पण काढून घेतला. आणि जो मित्राचा विषय चालू होता तो मग त्याला पण भेटून घेतला आणि गाडी काढून डायरेक्ट मामांच्या घराकडे जायला निघालो. कारण की आज मामांना मला गोट फार्मला जायचं होतं. मग त्यांच्या गाडीमध्ये बसून आपण 10-15 मिनिटांमध्येच गोट फार्म जवळ येऊन गेलेलो होतो. पण गाडी इथंपर्यंत येते म्हणून गाडी लावून डायरेक्ट पाय निघालो. आणि आताची आपली गोट फार्मची कंडिशन होती. पण विषय काय होता माहिती का, आपण फोकलेला चारा काय बरोबर निघलेला नव्हता आणि त्या शेताची आत्ताची कंडिशन. चांगली गोष्ट म्हणजे आपल्या आंब्यांच्या झाडांना मोर येऊन गेलेला होता. मग काय खाली एक निळा कागद आतरून दिला. आपल्याला आपले बकऱ्यांचे मक्की वाळत करायचे होते. मग तिने 4 गोळ्या खाली सांडून दिल्या आणि सोनून मिनी पद्धतमध्ये पसरून दिल्या. ताऊ माऊला घेऊन डायरेक्ट पिंपणेर जायला निघालो. मेन म्हणजे आपण त्यांनाच घ्यायला आलेलो होतो. मामांनी पण गाडी लावून दिली. तेवढ्यात आपण पण आपली गाडी काढून डायरेक्ट गॅरेजवर जायला निघालो. कारण की आपल्या गाडीचे ऑइल चेक करायचं होतं. मग ऑइल चेक करायला कृष्ण आणि गोपाल पण सोबत आलेला होता. गल्लीमध्ये बसलेलो होतो. तेवढ्यात गोपाल म्हणे मला चॉकलेट घेऊन दे. मग काय गोपालला घेऊन डायरेक्ट शॉपला आलो आणि त्याला चॉकलेट घेऊन देतात. तो चॉकलेट बघून पागल होऊन गेलेला.